बापू भागण्याला असा एक पोरगा भेटला 20 22 25 इथला पोरगा होता. मी अशी गाडी लावली तिथं सोडा पिण्यासाठी गाडीतनं उतरलो, पडत पडत आला आणि 1100 रुपये माझ्या हातात दिले त्याने. म्हणजे असं प्रत्येक गावल्या उभं राहावं बाय 1100 रुपये दिले त्याने, हातात 1100 रुपये ठेवले बरं का महाराज. पण माझं विचारायचं काय म्हणते त्याला, कार म्हटलं 1100 रुपये दिले तू, डायरेक्ट ओळख नाही पाडक नाही म्हणे. बाबा जाऊ द्या इतिहास नका विचारा, तुम्ही 1100 रुपये लिहा. हो म्हणतं नाही भाऊ या लागू पडायला पाहिजे, मला खरं सांग या काम उदिरा ना तू. म्हणे काही नाही बाबा सकाळी आकडा लागणार म्हणतं यातून तुला लिहिले भाऊ या मी गरली जसो आमना आकडा लावा लागत. कारण का हो जे कमवू ना जे पेरू ना ते कापावं लागणार आहे महाराज एक दिवस. हो तू जर मला आकडा लावायला पैसा दिलाय ना हो त्या म्हण पण आणतीन का शिधा. हो एक दिवस तर असं झालं माझ्याकडनं, मी ज्याच्याकडे कीर्तन केलं मी तिथंच मायबापांवरनं बोलत होतो की ज्यांनी मायबाप वागत नाही, ज्यांनी मायबापाचे जीव लावा आणि त्यांना असा हाल होतच बुवा, त्यांना तसा हाल होतच बुवा. आणि कीर्तन सरेलवर तोच माणूस मला सांगे तुमले की आमना गावना बस द्यासी फिताडी दिली म्हणतं काम म्हणे मी हाय दिवर मायबाप वागत नाही, तुम्हाला कोणीतरी कान मा भर म्हणतं तुला पैसा देऊ नको पण कोणावर आय नको लिहू. ऐका ना, चांगल्या माणसाची गोष्ट गावाच्या शिवेवर कळते. ओ जुनी लोक आहेत तुम्ही. संबंध पाहायला गेलो ना आपण, ऐका संबंध पाहायला गेलो ना ओ बांड्याची गवाही शिवावर लागती महाराज. ओ जर सज्जन माणूस असेल 4 खेड्यांच्या पलीकडे त्याची कीर्ती असते. नाही हो काय माणसे काय तेच ना रुबाब काय तेच ना दरारा. काही माणसं सांगतात नाही जरी म्हणे तेच ना शिवाय एक वाना बिंदास पोरदी टाका, मी पहिला पण त्याचं नाव ऐकले. याला एकच सूत्र म्हणतात महाराज, तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती माय. सोपं नाही ना महाराज, जन्माला येणं आणि कीर्ती टिकवणं हे सुद्धा आईशी जोडी कराय, ही सुद्धा चांगली जोड आहे, ही सोपी जोड नाही. काही माणसं भलेच माडकरी नसतील पण वागणं चांगलं आहे महाराज. काही लोक भलेच माडकरी नसतील. मी तर सर्वे केलाय बापू आमच्या परिसरात, तुमच्याकडचा नाही सांगतो मी, आमच्याकडे सर्वे केलाय 100% 80% जे माडकरी आहेत ना, 80% जे माडकरी आहेत ना ते मायबाप वागत नाही आहेत. आणि बाकी ना ज्या माडकरी नाही आहेत नाही कधी म्हणजे घर डोरे कोणाला बघायला नको बरोबर म्हणे विठ्ठला बरेच माडकरी मायबापाला वागत नाही, पण ज्यांच्या गड्यात माडा नाहीत, ज्या रोज संध्याकाळी टांगटुंगी राहणार त्या डायरेक्ट सांगतात माडी पुन्हा तरी वाढ मालतून मी तर जेव नाही. ह्याच्यात खरा परमार्थ दडलेला आहे. हो हातात माडा गड्यात माडा असतील आणि 100 महिना मायशी बोलत नाही होत, मग ही काय पापाची जोड आहे ना महाराज. ही काय पापाची जोड करतात. अरे पुण्याची जोड जर करायची असेल ना एकचदा एक आज मुलीचं बारसे म्हणून एकच मुलीचं उदाहरण देतो, जिच्या लग्नाला 1000 बोकड होते आणि एका मैत्रिणीने सहज सांगितलं शबरी हे बोकड आहेत ना हे तुझ्या लग्नाचे आहेत. तिने तात्काळ विचार केला की संसाराची जर सुरुवातच पापाने होत असेल तर कालांतराने लोक घडीवर म्हणतील की हिने बापाचं नाव बुडवलं बुवा, पण ज्या दिवशी उद्धार होईल ना त्या दिवशी कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हो एकचदा विचार केला, तिचं नाव शबरी आहे. घरातनं पडून गेली पण कशामुळे, मी ज्या पुरुषाशी लगीन करेल नश्वर शरीरच्या माणसाला पती समजायचं, रात्रंदिवस त्याची सेवा करायची, पण हे नाचकं शरीर एक दिवस सोडून जायचंय. पण जर या पापाची जोड चालली तर जगतपिता मला शोधायला येईल. आणि झालं ना महाराज तसं. जगाचा मालक आला होता ना शोधायला, पण सहज आला नाही. कोणतंच लेकरू सहज कोणत्या घरात जन्माला येत नाही, ते ऋणानुबंध जुळलेले असतात. हो ते कुठली तरी नाती जोडलेली असतात. तुम्हाला आतापर्यंत सर्व लोकांना एवढं माहितीये की शबरी ही एका भिल्ल कुटुंबात आली होती बा. शबरी ही भिल्ल कुटुंबात आली, लहानाची मोठी झाली, पण सहज भिल्ल कुटुंबात जन्माला आलीच नाही ती. तिने राम नावाची जोड गत जन्मात केलेली होती. पुनीत रामायणाचं सांगतं की गत जन्मात शबरी माता ब्राह्मणाच्या कन्या होत्या. गत जन्मात ब्राह्मणाच्या कन्या होत्या आणि या ब्राह्मणाच्या कन्या असताना 6 शास्त्रांचा अभ्यास होता त्यांचा. किती शास्त्रांचा? 6. आता ज्याची पोरगी एवढी हुशार आहे
तिची एवढी लकप आहे, 3 बापाचं बकऱ्या चारणार दे की का, असा म्हशी चारणार दे की का. मुलीची जी लेव्हल आहे ती पाहिल ना, मुलीची जी कॅपॅसिटी आहे ती पाहिल ना. हो, ज्या वेळेस तिला वर शोधण्यात आला बापू, तर दशग्रंथी पती शोधण्यात आला. आता हिचा 6 शास्त्रांचा अभ्यास, पती पाहिला दशग्रंथी, पण संसारातलं एक सूत्र असं उलट बापू, दोन्ही बी आपट हुशार नको. एखादा दणका ठोकणारा पाहिजे, एखादा दणका झेलणारा पाहिजे, एखादा थोपडणारा पाहिजे, एखादा मार खाणारा बी पाहिजे, एखादी बाई डोळ्यात आणणारी पाहिजे, तर माणूस खाली मान घालणाराही पाहिजे. माणूसने डोळ्यात आणत तर बाई खाली मान घालणारी बी पाहिजे. आणि दोन्हीसनी काट्या काढत तर घरमा हिरे कुदाशिवाय रावा होत नाही. हिरे कुदती ना मारा, दोन्ही जर असं एकदम आफाट राहतील मग कस काय होईल. हो, जास्त काही दोघं अति हुशार नको, हे दोघं जीव आफाट हुशार आहे. आता आमचेच काका आणि काकू पुण्याला आहेत, अमरसिंग महाराज इथला आफाट आहेत ते माणसे, दोघही काका काकू. माझ्या काकू कॉलेजला शिकवतात, काही पुरी त्यांच्या अमेरिकेत गेल्या, काही पुरी फॉरेनला गेल्या, काही गायिका झाल्या, काही एकदम. आमचे काका त्यांचे विद्यार्थी DSP, फौजदार, कलेक्टर, आणि दोन्ही पोरे एकदम हायफाय कॉलेजमा. पण घर उन्हात दिवा याकाची कमाल्या असा डायरेक्ट पिव्या पट्टा घेतल्या. मी जेमतेम जिल्हा परिषद मग 4 ठिकाणी गुती त्या दुनियाना आफाट हुशार माणसे. त्या मला विचारायचे आले का, जशी दिवाळी उनी कमनी भाकर कमी जाईल, दिवाळी उनी कमी असा पिव्या पडतो. मला गरवाला गण सांगत भाकर कास का नाही. त्या काका काकू दिसणार का डायरेक्ट असा पट्टा कपराटी लावू जायत मला. काय वयन काय नाही, त्या आसरा बिन मोसोबा दिसणार कसा म्हणा जीवच घाबरी. डायरेक्ट त्या इतकी सुंदर मराठी बोलायची बाया दादा, तिथली मराठी म्हणा बाप जमाना मला आज बी येत नाही. त्या काकू मला विचारायच्या आले का रे तू जेवलास का. ते काकू मला विचारायचे तू जेवलास का. मी खातलो त्या काकू मला विचारायचे का रे आईने काय भाजी केली होती. आंबड दुकानी म्हणे काय रे आंबड दुकानी काय रा. आता एक दिवस माझी वय तेवढी बुद्धी, आपण खेड्यातली पोरं. आता हे इंग्लिश मिडियमचं वातावरण घुसलं, तर आपल्या काळात काय होतं, जिल्हा परिषद खिचडी आपला निम्मे डबाच ना लोणचं पुईच राहे. ओ रात्री खिचडी तर आम्ही नाही राहे. हो ते तर ठरेल. मी आते बी जर या गावात फिरून ना 2 कोट्या खिचडी जमा करसू. घर जरी एकादशी होईना तरी 2 कोट्या खिचडी सापडी. साबुदाणा इथला तिथला सापडतील. रोज उठी बाया येडा करायला माणसेसले, बाया माणसेसले विचारतीस मी काय भाजी करू. माणसे साधा पण मग सांगतात तुलपटी ते कर, मग खिचडी टाक देव. माणूस म्हणजे मला माहिती होतं तुला मनमा काय असं, मग तू हिजारी कामू राहिनी मला घुमाडी कामू राहिनी. संसारात स्त्रियांनी प्रेमाची जोड वापरली म्हणून माणसं सुखी आहेत महाराज. प्रेमाची जोड आहे की बऱ्याच बायांना भाज्या त्या सांगतात बरं कावा बटाटा करू, माणूस नाही म्हणत. कारला करू नाही म्हणत. मग मेथील भाजी करू नाही म्हणा. कसं जीवन राहणार म्हणा. व्हिडिओ का असं कन करा ना, हात पायसा थंडी ना येडा वाकडा करा, जराची खिचडी टाक देऊ. माणसाचं डोकं झालं. कारण पहिले ऑप्शन सुटी झाला राहतात मेथील भाजी, पहिले ऑप्शन सुटी झालं. त्याच्यामुळे लई खतरनाक महाराज. त्या दोघाता ते लहान वय आमचं वय तेवढी बुद्धीची लपड. त्या असाच म्हणा असा गुंड्या मोकड्या आहेत म्हणा, नाक असं चवडत चटक. ती काकून काकू म्हणशी बोले मी असं नाकेच मग पोटे घालू त्याच पुढची पुसू. आणि ते एक दिवस पिठला खायला नंतर ते बट पिठला असं तोंडले लटकी. आणि ते काकू मला विचारे हे घाणरडा काय खाल्लं रे. बेसन चला ताई 20 रुपये भाडं. त्याच वजा बी वैरानात, बसकट बी वडानात, गाडी वडानात. आमचे आई वडील साधे होते पण हृदयात एक होतं दया तिचे नाव, भूतांचे पालन. माणसाला माणुसकीनं जगणारी माणसं होती. एकच झालं जेस ना पोऱ्या अधिकारी व्हायला पाहिजे होतात, तेच ना काल्या पिल्या तंगाड आहे ना. आणि जेस ना पोऱ्यांनी बकऱ्या चारायला पाहिला तो अख्खा महाराष्ट्रभर कीर्तने करायला. हो हे कशामुळे झालं महाराज, कशामुळे. जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम व्यवहार.
गती तो एक पावेना उत्तमची गती तो एक पावेना उत्तमची गती तो एक पावेना उत्तमची गती तो एक जोडून या धन, त्यांच्याजवळ धन कमी होतं पण काय जोडलं, जोडून या धन उत्तम व्यवहार, व्यवहार गोड होता, व्यवहारात माणुसकी होती महाराज. हो, पती आणि पत्नी जास्त अफाट हुशार नको, कारण काय होतं अति शहाणा त्याचा बैल रिकामा. शबरी माता 6 शास्त्रांचा अभ्यास करणारे होत्या, दशग्रंथ पती होते, पण का निशाचरांच्या कुटुंबात जन्माला यावं लागलं? ऐका, सहज कोणती कन्या कुठला मुलगा कुठल्या कुटुंबात येत नाही. गत जन्मात 6 शास्त्रांचा अभ्यास करताना राम कंठात घेतलेला होता. काय झालं फक्त, दशग्रंथ पती सोबत लग्न झाल्यानंतर ज्या प्रत्येक स्त्रीला रजस्वला धर्म येतो, 4 दिवस बाजूला बसावं लागतं, अशा कालखंडात पुनीत रामायण असं सांगतो. पुनीत रामायणातला मुद्दा आहे की रजस्वला अवस्थेत बाजूला बसताना शबरी मातेने एवढंच पाहिलं की माझा दशग्रंथी ज्ञानी पती हाताने करपलेलं भाजी बनवतोय, खातोय पोळ्या. माणसाला भाजी पोळी बनवता येत नाही, हा एवढा विद्वान माणूस हाताने भाजी बनवतो, पोळ्या बनवतो, जमत नाही. बाई होईल तर होईल, माझ्यावर पाप पडेल ना. त्या रजस्वला अवस्थेत जो स्वयंपाक केला आणि जो पतीला खाऊ घातला त्याचं पाप निर्माण झालं. पण पुण्याई रामचिंतनाची तीज होती. पंप सरोवराच्या बाजूला जेव्हा निशाचरांच्या कुटुंबात जन्माला आलेली शबरी लहानाची मोठी झाली, लग्नाच्या वयापर्यंत आली, मग मैत्रिणीने सांगितलं, शबरी हे बोकड तुझ्या लग्नासाठी आहेत. आणि लगेच ओळखलं की आपण ही पापाची जोड करायची नाही. मला अजून एक मुद्दा कळाला, एक निशाचरांच्या कुटुंबात आलेली शबरी, बोकड कापले गेलो नको पाहिजे, आपण पापाची जोड करायची नाही, एवढा सुज्ञ विचार करते. आणि आपल्या उत्साह करण्या बाया माणसातले शनिवारी सांगते सकाळ रविवारी बरं लवकर उठ जा, नेमन चांगलं लय जा, तुम्ही तर काही खातच नाही पण पोरे सोरसले खाऊ द्या, तुम्ही तर बंद कर दी ना. त्यांना आपण घरमा जुन्या दल्ल्या ओ भाऊ या जी वयाना खावा पिवाना दिन राहत तेच नाही हातीने पोटऱ्या भरावणार, तर कवय पोटऱ्या भरावती. मी गणत दल्ली ते सांगा चांगल्या पोटऱ्या भर बहीण तेच नाही हाते पोटऱ्या भर, मग आपलं म्हातारपणे त्या पोटऱ्या डिल्ल्या करत, मग आपल्या घरमान काढतीन गली मग हानतीन ठोकतीन. हाय कसा मुडे जैसा खावे अन्न वैसा होवे मन आपल्यावर महाराज, जसं पेराल मग जशी विचाराची जोड राहील तसं ना. अरे शबरी माता जशा पळाल्या तसं मातंग ऋषींच्या आश्रमात गेल्या, कोणाला भेटत नाही, दिसत नाही, तिथं सेवा करत होत्या. पण पुन्हा एक घटिका झाली, तिच्यावर पाडत रचली गेली. शबरी मातांवरती मातंग ऋषींच्या समोर उभं करण्यात आलं. भक्तीची परिकाष्ठेची जोड आता तपशील घेते, आता परीक्षा आहे. ज्या वेळेस मातंग ऋषींच्या समोर शबरी मातेला उभं केलं, जगातला पहिला इतिहास असा झाला बापू की शिष्याने हसावं आणि गुरुने रडावं. जगातला पहिला शबरी मातंग ऋषींच्या समोर उभी राहिली आणि ढडाढडा मातंग ऋषी रडू लागले. आणि शबरीकडे पाहताना एक म्हणत होती, बेटा शबरी बड़ा इंतजार करना पड़ा. अबे पगली इतना इंतजार कभी हम राम का करते तो राम आ जाते, तुम्हारे वास्ते इतनी देर ठहरना पड़ा बेटा, कितना इंतजार करना पड़ा. शबरी हात जोडून उभी आहे, फक्त डोक्यावर हात ठेवला आणि एवढंच सांगितलं, बेटा चिंता मत कर, अभी चिंतन कर, यही पर्ण कुटिया में एक दिन राम मिलने आएंगे. यही काय केलं महाराज शबरी माताने? काहीच नाही केलं, फक्त एक सूत्र केलं, ओ मज हृदय सतगुरु जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधुरु विवेकावरे. फक्त सद्गुरूने दिलेलं नाम चिंतन हृदयात पकडलं महाराज. आणि शेवटी 4थ्यापणाच्या वयात रामप्रभू पंप सरोवराच्या बाजूला सीतामायाला शोधायला आले. येताना डोळे उघडत नव्हते, शबरीचे 4थ्यापणाची अवस्था होती. अशा कालखंडाच्या वेळेस फक्त दुरून श्वास एवढाच चालत होता, राम राम राम, एवढाच आवाज फुकताना तो आवाज लखन भयांच्या कानी गेला. प्रभूंच्या पाठीवर लखन भयांनी हात ठेवले आणि प्रभूंना एवढंच सांगितलं, भैया थोडी देर रुकिये, कोई दिल से पुकार रहा है. प्रभू शांत झाले, शांत होऊन ऐकलं, राम राम. जसा आवाज ऐकला तसं एकच केलं, लखन
भागो दौड़ो बड़ी देर हो जाएगी. कुठे धनुष्य कुठे भाता फेकला महाराज. जिथं पंप सरोवराच्या पलीकडे शबरी माता शेवटचा श्वास फेकणार, डोळे उघडत नाही. जगाचा मालक परमपिता ब्रह्मांड नायक जसा पडत गेला, काहीच नाही केलं हो. गेल्या गेल्या मांडी दिली, गेल्या गेल्या मांडी दिली. पुन्हा जगातला दुसरा पायंडा तयार झाला, इतिहास तयार झाला. एकदा गुरुला रडवलं आणि मांडी देताना रामाला रडवलं. ही भक्तीची जोड आहे महाराज, ही भक्तीची जोड आहे. जेव्हा राम प्रभू रडत होते, डोळ्यांचा अश्रू शबरीच्या गालावर पडला. शबरीनं अलगद डोळे उघडवले आणि सांगितलं, प्रभू आ गया, कितने इंतजार करना पडा प्रभू. आणि मग राम प्रभू हसताना सांगायचे, बेटा शबरी सांग ना, तुला नवीन आयुष्य देऊ, नवीन रूप देऊ, नवीन तुला धमक देऊ. आणि मग शबरी माता हसायला लागला. वेडा समजतोस का रे, मी फक्त ऐकलो होतो थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मी ऐकलो होतं रे, थोडे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. अरे तू मला मांडी द्यायला यावं, मी आयुष्यभर तुझं नाव केलं, तुझ्या नावाची धारणा केली, जोडलं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. माझ्या हृदयात, माझ्या मनात, माझ्या ध्यानात, माझ्या नजरेत, माझ्या तनातनात तू मुरलेला होता, तू घडलेला होता. आणि तू मला रूप देतो, मला नवीन ऐश्वर्य देतो. अरे भल्या माणसा, ही मांडी प्राप्त करण्यासाठी तुझ्या बापाला 4 पोर होतोय, त्या दशरथाला ही मांडी प्राप्त झाली. अरे निशाचरांच्या कुटुंबात आल्यानंतर ही शबरी जर तुझ्या मांडीवर जीव देत असेल, तर मी फक्त तुझ्या नावाची जोड केली, मी तुझ्या नावामध्ये राहिली. आता माझा गर्भवासाचं सुद्धा दुःख तू दूर करशील. हेच उदाहरण जेव्हा तुकोबरा आलेल्या पत्रकारांना भक्तांना देत होते, तर पत्रकारांनी तुकोबरांना अटकवलं की तुकोबा, त्या काळात ती शबरी होती, त्या काळात तो राम होता, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलं. कारण आपण एवढं तेवढा अष्टगंधक बुक्का लावा, आपला एवढा तेवढा दव्या कपडा घाला, गणच बटूर असले दुःख लागस, आपला रुबाब दे की, आपली माळा चांगली, आपला कपडा चांगला, भया दादा साधी पिव्या गोया नाही लेतच लोक, हो गणज दुःख लागत. हो मग त्यावेळेस तुकोबरायांना विचारलं, जर तुम्ही शबरीचं उदाहरण देतात, जर तुम्ही रामाचं उदाहरण देतात, तो काळ तो होता, तुमच्या काळात तुम्ही संसारावर पाणी सोडलं, तुम्हाला काय प्राप्त झालं. तुकोबरायांनी छातीला हात लावून सांगितलं, मला प्राप्त झालं. विचारतात, अरे तो अयोध्येतला राम शबरीला मांडी द्यायला आला ना, मग विठेवरचा उतरून माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढणारा तोच होता. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो अयोध्येतला होता, तो द्वारकेतला होता, तो मथुरेतला होता, तोच वाळवंटातला माझ्या पत्नीचा भंडाऱ्या डोंगरावर काटा काढायला आला, माझ्या मिरच्यांची वसुली करायला आला. म्हणून हक्काने सांगतो, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली या आघात निवाराया. अहो तोच परमपिता माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढायला आला. याच्यापेक्षा 13 दिवस त्या दोघं जीवांनी माझा गाथा पाण्यात सांभाळला. मग कशाच्या जीवावर. जेव्हा तुकोबराय बोलले, हे कशाच्या जीवावर जोडलं गेलं. ऐसे जोडे